morning, student. In previous video, we see one example of Mahendra and Virat. Also, we see the low and high tides. भरती आणि ओहोटी. समुद्राच्या पाण्याला भरती आणि ओहोटी येत असते. Because of the gravitational force between moon and earth. गुरुत्वीय बलामुळे काय होत असतं, पाणी चंद्राकडे आकर्षलं जातं. दिवसातून आपण काय होतो, 2 वेळा भरती आणि ओहोटी पाहत असतो. वी सी द नेक्स्ट पॉइंट, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वीचे गुरुत्व बल. आपल्याला माहितीच आहे, कोणती वस्तू काय होते असते, पृथ्वीकडे आकर्षली जाते ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे कोणती वस्तू काय वस्तू असते, पृथ्वीकडे आकर्षली जाते. बिकॉज ऑफ द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामध्ये काय असते, वस्तू आकर्षित. पृथ्वीवरील कोणत्या 2 वस्तूमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आपण कोणतीही वस्तू, समजा एखादी टेबलवरती वस्तू ठेवल्या, त्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये काय असतं, गुरुत्वीय बल असतं. आता सेम लेसन सी द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ. पृथ्वी काय करते, प्रत्येक वस्तूला आपल्याकडे आकर्षून घेते. बिकॉज ऑफ द ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. गुरुत्व बलामुळे काय असते, पृथ्वी आपल्याकडे कोणत्याही वस्तूला काय खेचून घेत असते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स of any object always directed towards the center of the earth. जे गुरुत्वीय बल असते ते पृथ्वीच्या काय असते, सेंटर कडे असते, केंद्रबिंदूकडे असते. आता बिकॉज ऑफ दिस फोर्स अन ऑब्जेक्ट फॉलन व्हर्टिकली डाऊन. ह्या गुरुत्वीय बलामुळे काय असते, वस्तू काय होते, फॉल ऑन अर्थ व्हर्टिकली, लंब असे पडते. असे तर ऑब्जेक्ट कॅनॉट बी फॉल ऑन द स्लाइड, म्हणजे तिरकस वस्तू पडत नाही, तर काय होते, सरळ खाली पडत असते. बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. न्यूटनच्या गती विषयी नियमानुसार कोणत्याही वस्तूमध्ये काय असतं, गुरुत्वीय बल असतं. कोणती वस्तू असेल, सपोज एखादी वस्तू आपण कपाटात ठेवली, त्याच्यामध्ये ते कपाट आणि त्या वस्तूमध्ये काय असते, गुरुत्वीय बल असते. म्हणजे कोणते, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी इच अदर ऑब्जेक्ट. इफ द अर्थ अट्रॅक्ट द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. यू नो द ग्रॅव्हिटेशनल लॉ हू डिस्कवर बाय द न्यूटन्स. एव्हरी ऑब्जेक्ट काय होतं, अट्रॅक्ट्स इटसेल्फ टुवर्ड्स द अर्थ. पृथ्वीकडे काय होत असतं, ॲपल खाली पडत असतं. त्याच वेळी काय असतं की पृथ्वी सुद्धा काय होत असतं, ॲपलकडे अट्रॅक्ट होते. म्हणजे इफ द अर्थ अट्रॅक्ट्स अन ॲपल टुवर्ड्स द इटसेल्फ, द ॲपल ऑल्सो अट्रॅक्ट्स द अर्थ. म्हणजे पृथ्वी सुद्धा काय होतं, ॲपलला आपल्याकडे आकर्षण घेत असतो. टुवर्ड्स इटसेल्फ विथ द सेम फोर्स. ते काय असतं, बल समान असतं. परंतु काय होतं, ॲपल पृथ्वीवरतीच पडतं. बिकॉज ऑफ द डिफरन्स बिटवीन द मास ऑफ द ॲपल इज व्हेरी लेस दॅन द अर्थ. म्हणजे ॲपलचं वस्तुमान काय पृथ्वीच्या कम्पेअर केलं असतं काय कमी असतं. म्हणून काय होतं, ॲपल्स फॉल ऑन द अर्थ. अर्थ कॅनॉट बी फॉल ऑन द ॲपल बिकॉज द मास ऑफ द अर्थ इज ह्यूज. म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान कसं आहे, प्रचंड आहे. त्यामुळे काय होतं, ॲपल काय होतं, पृथ्वीकडे आकर्षलं जातं आणि ते पृथ्वीवरती पडतं. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स acts on the moon, because of which
रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. चंद्र काय होतो, तो पृथ्वीभोवती फिरत असतो बिकॉज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन मून अँड द अर्थ. बट moon cannot be fall on the earth because it's revolved around the earth in a specific orbit. ठराविक कक्षामध्ये काय करत असतात, मून काय करते, पृथ्वीभोवती काय फिरत असतात. इन आवर सोलर सिस्टीम ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन. गुरुत्वीय बलामुळे काय होतं, सूर्यमालेमध्ये आपले सर्व ग्रह काय होतात, सूर्याभोवती फिरत असतात. ऑल्सो आर्टिफिशियल सॅटेलाइट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. म्हणजे जे कृत्रिम काय येतं, उपग्रह बनवलेले असतात, ते काय असतात, पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतात. दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ बिकॉज दे रिव्हॉल्व around the earth in a specific orbit. So all planets, as a like in our solar system, all planets revolve around the sun in a specific orbit. They do not fall on the earth's surface. Thank you. See you next lecture.